राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सभोवताली वावरणाऱ्या नीच माणसांच्या दुनियेमध्ये सुद्धा आपलं स्वागत आहे. तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्यांच्या माळा. ऐकलं गाणं कधी? प्रेमाचं गाणं, प्रेम व्यक्त करणारं गाणं, दोन जीव एकत्र येतानाचं गाणं. कथा काय आहे, स्टोरी काय आहे, नीट समजून घ्या. थोडा विषय जरी नाजूक असला तरी ऐकण्याची सवय ठेवा. ती त्यांना यायला जाता. मध्य प्रदेश आणि त्या ठिकाणचं कटनी जिल्हा आहे. कटनी जिल्ह्यातील सिमरापत्ती नावाचं गाव आहे. आता तिथं मध्ये गरीब जास्त, परिस्थिती नाजूक, दाग नाही डोग नाही काय नाही काय नाही. माणूस फक्त 2 टायमाच्या जेवणासाठी बऱ्याच वेळा जगतात. सभोवताली काम नाही, लोकसंख्या विरळ, आपल्यासारखी लय माणसाला माणूस खेटलेला नाही तिथं. त्या ठिकाणी घडलेली घटनेची सुरुवात थोडी लवकर होते, म्हणजे आधीपासून तुम्हाला इसकाटून सांगतो. अनुप चौधरी नावाचा सर्वसामान्य मुलगा, गरीब आईबापाचा पोरगा. मग गरिबांनी कसं वागलं पाहिजे, गरिबाच्या डोक्यात काय पाहिजे की मी गरीब म्हणून जर मला आलेलो असलो तरी गरीब म्हणून मानणार नाही. मी शिक्षण घेईन, मोठं काहीतरी बनाल. नाही जमत डोकं चलत, शिक्षण सोडून व्यवसाय करेल काहीतरी, त्यातूनही मोठं होता येतं. चिकाटी लागती, संघर्ष लागतो. पण हे दोन्ही सोडून याने आपलं थोडी कवळी कवळी फुटली की 4 बघायची इडी वाकडी. तो माझा जवळचा मित्र, हा माझा जवळचा मित्र, 4-5 माणसांचा ग्रुप. आताही तशीच परिस्थिती आहे. एकमेव अशी गोष्ट आहे मित्र पोराच्या आयुष्यात येणारी तुमच्या माझ्या, की ज्यांचा ऐन टायमाला काहीच उपयोग नसतो तरी त्यांच्यासाठी हे वेळ खर्च करतात, आणि ही पोरांच्या डोक्यात बसत नाही. ते मित्र का तर मित्र रागवत नाही, मित्र आईबापासारखं नावं ठेवत नाही. मित्र काय, मित्र फक्त जे वाटतं, जे वाईट, ज्याला आई वडील नकार देतात त्या गोष्टीला मी मित्र सपोर्ट करतो, म्हणून मित्र आवडतात. साधा फॉर्म्युला. ही 5-6 मित्र काय करायची लग्नाच्या आधीत, त्या कवळ्या कवळ्या मिशा फुटलेल्या, खालीवर बागला फुटलेल्या, आणि मग हे जे वय असतं त्या वयात शरीराचा एक गुणधर्म आहे, हे हाडा रक्ता मासाचं शरीर ना, त्याचा एक गुणधर्म आहे. याच्या शरीरात आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारची संप्रेरक आहेत, ती स्त्रवत्यात. ती स्त्रवली की मेंदूला चालना मिळते, मन असं फुलपाखरासारखं फिरायला लागतं. ही सायन्स जाणून घ्या, शरीर धर्म जाणून घ्या. ते शरीर म्हणतं विरुद्धार्थी शरीराची मला संबंध आहे. प्रत्येक शरीराच्या अवयवाची एक गरज आहे, चुंगीची सुद्धा गरज आहे. चुंगी म्हणते दुसरं काय मिळतंय का बा आपल्याला, विरुद्ध याच्यातलं. ज्या वयात काहीतरी बनवून दाखवायचं, मोठं व्हायचं, ज्या वयात कष्ट करून पहिला पगार घ्यायचा आणि त्या पगाराच्या पैशातून आई वडिलाला कपडे आणण्यात जे सुख आहे ना, ते बाकी कशात नाही हो. ही गाबडी येड्या भोकाची, यांना अक्कल हा नावाचा प्रकार कमी आहे. वाहत जातात, वाहत. हे कमी वरचा माजला फार कमी देऊ, निम्म आयुष्य तर झोपेतच जात. पोरांनो सुधरा अजून मी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही काय व्यवसाय निवडा, काय निवडा, मला फोन करा, मी आहे ना. तुम्ही थोडंसं अनध्यानात ठेवा. आई बाप सांगतात ना, भाऊ अजिबात खोटं सांगत नाहीत. त्यांचा राग येतो पण ते खोटं सांगत नाहीत. त्यांनी काळ बघितलेला आहे. त्यांनी वेळ टायमाला आईने तेल नसलं बिगर तेलाचं केलेलं आहे. हे गरम गरम खाऊन येवा, ही चपाती वाळली तर लाकडावानी होईल, तू गरमच खा रोटी, आज ते यायला संपलं. हे त्यांनी अनुभवले म्हणून ते सांगत असतात. हा जो अनुप चौधरी, हा त्या मित्राच्या नादाने कव्हा तरी आपलं एखाद्याची पार्टी वरात काय असलं, नाचायचं असलं, कंबर हलवायची असली की तिथं लुगून राहायचा. नवरदेवाला म्हणायचं 500 दे फक्त. ही इंग्लिश बिंग्लिश स्कॉच बीच, ही माजोर्डा जो बाग आहे सगळा विकसित, पुणे मुंबई इकडं चालतं. जो ड्राय बाग आहे ना, ते इंग्लिश म्हणतात. कव्वा तरी मिळते त्यांना, ती बी एवढी चाटून पुसून हानी त्यात. नाही तर दिशी, नाही तर तुमचं ते हातभट्टी, याच्यावरच असतात. अशी ही पोरं गपचिप. आणि अशा पराक्रमात घरी जायचं, पिऊन जरा मस्त होतं, हे होतं की जस काय हा युद्ध जिंकून आलाय कुठलं.
गपचिप झोपायचं. तोंडाचा वास येते म्हणून पुदिना हरा खात्यात, बडीशेप खात्यात, मावा गुट खातं, किरकोळ आहे यांना. असा हे किडा किरण चौधरी, सॉरी अनुप चौधरी गेला बॉया का लग्नाला गेला. शनी तिकडून लोक आधी लुखे असतात आणि पुरी बी काय कमी नाहीत. नवरीच्या बाजूने 4-5 जणी सगळं आहे, तिचा पदर नीट करता आणि तिचं केस नवरीचं बघता बघता हळूच कोणता चिकना पंटर आहे का त्या नवरदेवाकडच्या पार्टीत, लाईन मारतात. ही एकमेकाकडे बघतात. लोक एवढा नीट सरापर्यंत गेल्यात तुम्हाला सांगतो की नवरात्र असन, देवीची आरती असन, तर त्याला सुद्धा ही तरुण मुलं तरुण मुली जातात नटून. देवीची आरती तिकडं चालू, हे मारणाचा मेकअप लावून चांगले कपडे घालतात. कशा चढतात मग? देवी म्हणते का चांगली कपडे मेकअप करून ये बाई तू? याला म्हणते का घासू 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 इस्त्री करून येते? तर ही लुखायला लाईन मारायला जातात. ही वास्तविक जगातलं तुम्हाला सांगतो. ह्या लुखालुकाच्या नादात एखादीला का एखादा पंटर आवडला की ती आता ही आहे. तस तिथे एक पोरगी होती लग्नात, तिचं नाव आहे किरण. किरणला आवडला चांगलाच. किरणनी काय बघितलं पाहिजे, आणि बऱ्याच मुली आजकाल बघतात, हा उपटाची माल किती कमावतो ह्या जगातून, हा पैसे किती कमावतो, याची ॲबिलिटी काय, ती क्षमता काय, याचं सामर्थ्य काय, हे पाहिलं जातं बऱ्याच अंशी. पण काही मुली अशा असतात पार ती खरबुडा असं ना गोचिडाने खाल्लेलं, अंडरपॅन्टला होले आहेत काहींच्या, त्याच्या वरच्या जीन्सवर कडं अजिबात जाऊ नका, अंडरपॅन्टला होले आहेत, ताकद नाही ते 100 माणसात अंडरपॅन्ट आंघोळ करायची का नको तो भाग दिसू शकतो. ही लायकी असते. आणि तुम्हाला सांगतो जगात प्रत्येकाची लायकी काय प्रत्येकाला माहित असते. आता मी इकडं तिकडं फिरतोय, लय 200 लोक मला नाव ठेवतात, आपली सपळा बरोबर ठेवतात. काय मामा ह्या वयात तुम्ही मोटरसायकल फिरताय 200-300? अरे बाबा माझी लायकी आहे ती, मी 4 चाकी नाही घेऊ शकत, सांभाळू शकत नाही, सगळं मेंटेन करणं हा विषय असतो. जसं आपलं हातरून आहे ना तेवढं पाय पसरायचं, एवढं आपण आयुष्यात शिकलो. हे लोक फॉलो करतात मला. लय ओराला वाळू लावून घेतील, उंटाच्या टिंबाचा मुका घ्यायला लागला ना की लाद बसती. मला चांगलं माहिती, मलाच माहिती आहे किती गाड्या माया ओढून गेल्या तर काय झाले. अजिबात नको, मापात कार्यक्रम कसा, डोक्याला ताण नको. ह्या किरणचं अनुपचं तर जुळलं बा, जुळू द्या. आपलं काय, आपलं जाणार आहे काय, सगळ्यांचं जुळतंय. गच्चीत बी जुळतंय, खिडकीच्या पलीकडे बी जुळतंय, कसं बी जुळतंय लोकांचं. आणि मग एकमेकाकडे पाहिलं, एकमेकाला स्माईल झालं. आता तिच्याकडे फोन, याच्याकडे फोन आहे, फोन नंबर दिले आणि मग आपसुकच एकमेकाची ओळख झाली. नंबर देणार, ह्याने नंबर दिला, 3 नंबर घेतला, कॉल करते, हा ठीक आहे ओके. इतकं सुंदर गाणं दोघांच्या हृदयातून बाहेर निघालं. शिला केस अक्कल नव्हती आणि त्याला तर जाट अक्कल नव्हती. पैसे कमावून नाही, ॲबिलिटी नाही, क्षमता नाही, एकमेकाच्या प्रेमात गुंतले जीव, प्रेमात. तुझा गळा, झालं गाणं चालू, होऊन द्या काय अडचण नाही. आता ही थुंपुरता विषय लय गण झाला. जगाची परवाना ह्या पोरीने, किरणने बी, ह्याला थोरला भाऊ होता एक, आई वडील होते आणि ह्याची परिस्थिती थोडी बरी होती कारण क्षेत्र जास्त होते. सोयाबीन व्हायचं, तिथं गहू व्हायचा भरपूर, एमपीत गहू लय पिकतो. आपल्याकडे कोकणात येतो ना तो काळा टिकला पडला, तर तिकडचाच माल आहे सगळा. सगळं निष्क्रिय माल आपल्याकडेच. काही बराचसा त्याच्यातला काही नेत्यांच्या कंपन्याला जातो बिअर बनवण्यासाठी, ध्यानात ठेवा. तीच आपण 300 खरेदी करतो. अंधेरा कायम राही, जाऊ द्या. ह्या घटनेत काय झालंय की हे म्हणले भेटायला लागते, नुसते मनाशी म्हणून डोळ्याशी डोळे जोडून उपयोग नाही, ते शरीराची शरीर बिडलं पाहिजे. तुझा कौमार्य भंग मी केला पाहिजे, तुझ्या शरीराचा आस्वाद घ्यायला पाहिजे. ही नराची इच्छा, मादीची इच्छा काय, तुला मी भरभरून प्रतिसाद दिला पाहिजे, मी सुद्धा भिडले पाहिजे, मी सुद्धा तृप्त झाले पाहिजे. कमान केल मी, तुम्हाला कवा कळायचा अर्थ. बऱ्याच तुम्हाला सांगतो ती सोय हुआ शेर जाग उठेंगा, ती वाक्य जर पुढून आलं ना, कमाल केल मी, ती खतरनाक कार्यक्रम, तो मंत्रच वेगळा आहे ह्या कमाल केल मीचा. अशा प्रकारचं यांना काडीची अक्कल नाही, कमवायची माहिती नाही, एकमेकाला भेटले. आता ही लग्न म्हणजे असं असतं की 5-25 किलोमीटरचं एक गाव, इकडचं एक गाव, आपापल्या परिसरामध्ये लग्न होतात. 1 लिटर 100चं पेट्रोल टाकलं की गडी कोचा करून माघार येतो. बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती. मग चॉकलेट बिकलेट कॅडबरी बिडबरी घेऊन जातात बऱ्याच ठिकाणी, कोंडम लागत नाही प्रत्येक ठिकाणी, जास्त त्याच्या ह्याच्या अवलंबून असतं ते. म्हणजे काही जण गोळे बी घेऊन जातात 40 रुपयाची, लाल लक्षात. यांचं झालं रंगारंग कार्यक्रम चालू, होऊन द्या, त्याबद्दल वाद नाही.
मग ती म्हणली असं कवर चालायचं. म्हणलं मी तुझ्याशिवाय जगू शकत. ती म्हणली मी तर तुझ्याशिवाय अजिबातच जगू शकत नाही. हा तू आणि फक्त तूच बा, कम ऑन किल मी. म्हणला काय होईन पुढं? लग्नाशिवाय पर्याय नाही. तुला माझं अर्धांगिनी बनवतो आणि तुझ्यासाठी चंद्र तारे सगळं तोडून आणतो. आता ह्यांचा जरी कार्यक्रम चालू होता तरी तो ज्यावेळेस बैठ्यात त्यावेळेस एका मित्राला घेऊन जायचा आणि मित्र मी तुझ्याबरोबर येतो बाबा, लक्ष ठेवतो बाबा, गाडी तुम्ही खोंड्या करून येऊस्तोवर मला 90 का नसते द्यावं लागेल बा, आणि ती बी इंग्लिश पडत नाही, खर्चच आहे ना. ही अवलाद अनुप चौधरी हा कामाला जात होता, 400 रुपये हजरी त्या ठिकाणी, त्याच्यातून हा खर्च चाललेला होता. ह्यानी त्याचा खर्च करायचा. म्हणजे पिण्याची सवय त्याची होती, पण कधी कवा तरी तर वर्गडी दोरीत होता. मग हिने विचार तुझ्या घरी विचार, हिनं माझ्या घरी विचार, हाणला असत्या 10-5 शॉट. मी एकमेकाच्या घरी विचारला तर ह्याची परिस्थिती मरणाची नाजूक होती. आई वडील म्हणले कर बा तुला काय करायची, मग आमचं काय म्हणणं नाही, पण त्यांचं काय म्हणणं आहे ते बघा, आमचं काय म्हणणं नाही, लग्नाचं वय झाले कर. जसं पुरीने घरी सांगितलं, भावाने तर 3 फुटाचं दांडकं काढलं. तुम्हाला सांगतो कोण आहे काय आहे. तू म्हणले चांगल्या घरात जाशील. तर ते चाललं बी होतं. क्लार्क होता, म्हणजे जर सुशिक्षित क्लार्क, ज्याला सही मारली की पैसे येतात. भले त्यांनी सॅल्यूट मारून द्या, जाडं मारून द्या, पण ही मेंटॅलिटी लोकांची. नोकरीवाला लय बारी. आई वडिलांचा तीव्र विरोध. म्हणले असं आहे काय, तू काय परस्पर जमावलं काय, दुनिया काय. हा वडिलांनी तर हाताखालूनच काढली बा एकदा. झाला खोंड्या बिंड्या बंद, सगळं बंद, ओके. फोन चालू. मी फार दुःखात आहे. माझ्या आईवडिलांनी तीव्र विरोध केलाय, मला बाहेर पडायला बंदी, अमकंय तमकंय. राजकुमारा तू पांढऱ्या घोड्यावर बसून ये आणि मला घेऊन जा, भुर्र आपण भुर्र जाऊ. बघा हिच्याकडे बँक बॅलन्स नाही, त्याच्याकडे बँक बॅलन्स नाही, नोकरी नाही, काय नाही काय नाही, भुर्र. शिवमाला हम सदैव तयारी, तुम्ही काळजीच करू नको. घेतली गाडी, पेट्रोल टाकलं, 5,000-4,000 5,000 जवळ होतं. पोरगी आली, उचलली, गेली निघून. आता इथं केस मिसिंगचा गुन्हा दाखल झाला. बऱ्याच वेळा मुलगी घरातून गेल्यानंतर आई वडील हा गुन्हा असा दाखल करतात की फुस लावून नेली, पळून नेली. बघा पोलिसाच्या डोक्याला सुद्धा येत नाही. पोलिसांना काय तर सगळा माहीत असतो. जर ती संज्ञा नसत्यान तर पळून जाऊन लग्न करू शकतात, त्यांना ठाव कायदेशीर. पोलीस त्यांना आईबापाला सगळं आत टाकीत. जर ती 18 वर्ष पूर्ण व्हायला 2 महिने जरी कमी असत्यान, पोरगा फिट गुतला म्हणायचं पोस्को अंतर्गत, ती खतरनाक कमी कायद्याचा. पोलीस शहानिशा करतात की बाबा नेमका विषय काय. गेल्यानंतर पोलिसांना नाही हीच 18 पूर्ण, त्याची 21 पूर्ण. म्हणले बघू गेले असत्यानं पळून, बघू काय विषय असं, आम्ही बघतो करतो. ते काय त्यांना माहिती आहे सगळं चाललंय, कायदेशीर चाललंय. कायदाच तसा आहे. हा कायदा गांडो तर क्या करेगा पांडव, अशी गंमत. आता हे पळून गेले, पण ह्यांना आता रोज एकमेकाचं शरीर मनसोक्त मिळायला लागलं. कवर लढणार, लढ, तुला काय लढायचं, तू गाळच पडू नको अजिबात. तू पार पिंगळून जरी गेला आणि तू चालताना दे हलबाडला तरी तू आपलं लढ बुवा. एखादं सुख जे आपण त्याला म्हणतो शरीर सुख, दुर्मिळ गोष्ट आहे, आणि ते जर 24 तास कंटिन्यू अवेलेबल नसतं, आज हात टाकला तरी मिळतंय बुवा लगेच. त्याची किंमत आहे ना, ही कमी होती. ही मेंटल ह्युमन सायकोलॉजी लक्षात ठेवा. ही लोकांना कळत नाही, ही पोरांना कळत नाही. त्याची किंमत कमी होती, त्याचं महत्व कमी होतं. झालं मग सगळं काय दिवस, 9 दिवस झालं. कुछ खाने को है क्या, कब तक ऐसे फिरेंगे, आमकन तमकन चालू झालं ते. ह्यांनी म्हणले हा बघा आपण कुठेतरी नोकरी शोधू. ह्यांना किराणा दुकानदार भेटला. आता हे पार लग्न त्यांनी रजिस्टर नव्हतं केलं, वैदिक पद्धतीने, म्हणजे लग्नात केलं, देवळात केलं, पण हार वगैरे फोटो गारशाला पाठवून दिले. अज्ञातवासात सापडलेच नाहीत, लांब होते, पण मग एमपीतच होते. किराणा दुकानाने एका त्यांना ठेवलं, दोघंही जा, तू पुढ्या भर, तू वजन दे, डोक्याला ताण नाही. सावली खाली काम, किराणा दुकान, पण सारखे पावलं चालू असतात. हा 2 टाइम असं मिळायला लागलं. राहिले ना 12 महिने तिथंच, 12 महिने तिथं राहिले. आला कोरोना 2020ला. कोरोना आल्यानंतर सगळ्याच बंद होतं, पण किराणा चालू होतं. म्हणले बाहेर इकडे तिकडे कुठं जायचं नाही, इथंच खायचं, इथंच राहायचं, आणि इथं सामान द्यायचं, प्लॅस्टिकच्या पडद्या आड. त्यांचं म्हणले बरं झालं बा, डोक्याला ताण नाही. आता पोलीस बी आपल्यापर्यंत, पोलीस काठ्या मारायला गुतले रस्ते होते इकडे.
काळ कोणासाठी थांबलेला नाही. 12 महिने उलटल्यानंतर त्या पोरीला दिवस गेलं. आता जाऊन दे, पती पत्नी आता काय लफडं राहिलं नाही. प्रेमातून पळून लग्न, लग्नातून झालेलं मूल. एक मुलगा झाला, करोना हटला, लॉकडाऊन हटला. मग दोघांनी विचार केला, शेटले काम करून घेतोय, एवढ्या पैशात परवडत नाही, आपण काम करू, तुझ्या घरी परत जाऊ. आले दोघं. आता म्हणले पोर झाले काय होणार नाही, टेंडन्सी बरोबर वापरली. पोरग झाले आता काय आपण तुटणार नाही बा, असं नाही, कायदेशीर लग्न नाही, काय तर आपल्या पोलीस स्टेशन सहारा घेऊ आपण. आले घरी. आई बाप, त्याच्या आई बापाचा काही विरोध पहिला बी नव्हता ना आता बी नसला. आला ना, ये जमीन जुमला नव्हतं, काय नव्हतं, रात्रघर होतं. हे बघ 2 खोल्या आहेत ना, एक खोलीचा पसारा आई बाप म्हणले इकडे काढून घेतो. चांगली गोष्ट आहे बा. पोरग बघितल्या आई आजी तर लगेच पागाळते, तुम्हाला माहिती, बाया आला माझा नात. इथं तिथं चालायचं. या नातू सकट 2 जण आतमध्ये तिथं राहायला लागले. शिनी केला घरी फोन. बाप उचला ना, आई उचला ना, आणि भावाने स्पष्ट सांगितलं, तू ज्या दिवशी पळून गेली त्या दिवशी आम्हाला मेली अजिबात नाही. मला अनेक स्त्रियांचे असे फोन आहेत त्यांनी पळून जाऊन लग्न केले, ध्यानात ठेवा. ते नवरा म्हणजे एक पळून जाऊन लग्नाची रिस्क किती मोठी आहे बघा. एकमेव ती स्वतःचं सर्वस्व सगळं अर्पण करते नवऱ्याला, बरोबर, कायदेशीर लग्न करते, सगळं करते. पण तोच गडी जर पलाटला, तोच गडी जर दारूच्या आहारी गेला, तोच गडी जर मारहाण करायला, अहो दाद मागता कुणाकडं? विश्वच संपतं त्या स्त्रीचं. ही दुःख आहे बाने स्त्रियांचं. पळून जाणारच मॅरेज सक्सेस होतं अशातला काय भाग नाही. हा, तात्पुरती संप्रेरक असतात, खाजा असते, माजा असते, हा विषय थोड्या कालावधीचा असतो. तुम्ही नंतरचं काय बघत नाहीत लोक, लय अवघड आहे. आता हिथं काय झालंय, घरचे म्हणले तू मेली, तू फोन करायचा नाही, काय नाही काय नाही. आणि मग ती मथरी असते, त्याला लई पोळका असतो, कसा आहे ग नातू, आणि ती किरण, माझी किरण. म्हातारा मला डोक्यात दगड म्हातारपणी घालीन, तू किरण बिरण तिकडे खलास झाली, तिचं नाव काढू नको, माझा आब्रो घालावली, विषय संपला. म्हातारी ग. ह्या किरणचा माहेरचा आधार तुटला. ही जे नवरा आहे अनुप चौधरी, शनी कामाला जायला सुरुवात केली, मध्ये आधी 90 प्यायला सुरुवात केली. तेवढ्यात घरी काय सांगल्याला गाळ नव्हता, झाला दुसरा मुलगा, 2 मुलं झाली. आता विषय असा झाला की म्हातारी लय शांत स्वभावची त्याची, त्याचा काय त्यांचा विषय नव्हता. 2 मुलांची जबाबदारी हिच्या, हिला काय कामाला कुठे जाता येत नव्हतं. हा एकटा 400 कमवायचा, 200ची रोज पिऊन यायला लागला 4-5 मित्रांच्या नादाने. त्याच्यात त्याला थोडासा चांगलं नाही वाईटच सांगितलं मित्रांनी. मला बावटे काय तसली मोबाईलवर गेम खेळायच्या, हा अशी हे कसं अरण्य आहे, जंगल आहे, जंगलातलं खेळायचं काहीतरी. हा बघ हे नट, बघ हे नट, अरे नट तर गुटखा बी खाऊन कॅन्सर देतोय, नटाचं काय घेऊन बसला. तोंडवर रगून माल छापणारी लोक ती, त्यांचं काय कसलं काय नसतं. हिथं त्यांनी ती खेळलं, पैसे मी देतो ना. तुम्हाला एकमेव उदाहरण सांगतो, ही 6 जी मित्र होती, त्यातला एक जो पंटर होता, पैशावाला होता, त्याच्या बागा होत्या, त्याची एजन्सी होती एक. ह्याची नजर त्या किरणकडे होती की ही मित्राची बायको मला बघायला मिळली पाहिजे. त्यांनी त्याला 10,000 रुपये दिले, ह्याने रमीत घालावले, आणला असेल 2-3 हजाराचा किराणा. म्हणजे बघा चांगलं माणसाने. आता एक जणाचा सकाळी मेसेज आलाय मला, 80 लाख कर्ज झालंय, मला बघला मुखीला जायचे ना हवन करायचे. मग आता तो उरदाड आपला त्या कर्जाचा आकडा ऐकून त्याला म्हणलं, भाऊ तू मला फोन कर, मला काय विषय मला समजून घेऊन. 80 लाख कर्ज म्हणजे ते खाल्लेलं तरी कसं पचत असेल भाऊ, म्हणजे किती टेन्शन असेल त्या माणसाला. हे असं आहे. मग ते कसं झालं ते काय अजून कळलं नाही, सांगेन तुम्हाला. XYZ आपण काय कोणाला नाव घेत नाही, पण असं आहे दुनियात. आता ते विषय असा झालाय की प्रयत्न, आपलं काम असं चाललंय, हरे का सहारा खाटूश्याम राजस्थानमध्ये, आणि आपल्याकडं महाराष्ट्र हरे का सहारा शाळराम आहे असं धरून चाला गडी. पण आपण होईन तसं आम्हाला शक्य तेवढा वेळ देऊन अडचणीतून मुक्तता आपण करतोयच, काय वाद नाही त्यात. ह्या घटनेमध्ये त्या मित्रांची नजर ह्या बायको होती, त्याला कर्ज बिर्ज थोडंफार पैसे पाणी 46,000 रुपये त्या मित्रांनी केलं. यांनी रमीत घालावलं, काही यांनी त्या ह्याच्यात घालवलं, दारूत घालवलं, पार्ट्या बिरट्यात. महिना 2 महिने झाले की यांनी केली ना सुरुवात, मला अडचण पैसे दे. आता हिकडून पैसे देणार आहे, ही 400चे ही करतंय, कमावतंय, 200चे पेतंय, 200 घरी आणायचं, 100 घरी आणायचं. आई वडिलांनी त्यांना बाजूला टाकून दिली, तुम्ही बघा उद्योग.
ती डोक्याला ताण नको आपल्याला. तुमच्या नादाला लागलो, पोरगा आहे दुनिया आहे म्हणून तर आम्ही खायला मागू. त्यांनी बाजूला टाकलं की हे मग जे चुकीचं वागतं त्याला ऊस नाव संतले भारी असतं. आणि मी काय कमी आहे काय, माझ्या हटाव मिशी आहे, माझी पोरण माझी लेकरं बायको मी सांभाळेन दुनियादारी. ही सगळी परिस्थिती ही किरण पाहत होती. पण पोरगी चांगलीच होती, ती लक्षात घ्या, वाईट नव्हती. पण तिला आतून कुठेतरी तिचा आत्मा म्हणत असन, साले ही लेव प्रेम दुनियादारी गाणी डिस्को हे मोबाईल मध्ये बघून माझी चॉईस चुकली. त्याच्यावर मी फक्त दिसण्यावर प्रेम केलं, तो जसा आहे ते असण्यावर करायला पाहिजे होतं. हा विषय ही झाली सुरुवात. त्या मित्रांनी त्याला ऑफर दिली पैशात तागादा म्हणले बेकार असतो मला सारखा फोन, याला जगणं मुश्किल झालं. मग तो म्हणला, हे बघ एक गोष्ट जर केली तर तू जर 10,000 मी सोडून देतो. म्हणला काय करायचं, काय मारायला सांगतो काय कोणाला, मला तो म्हणला माराय बिराय नाही, चिकन घेऊन देतो, ते बायकोला करायला सांग, मला जेवायला बोलव. हा जेवायचं किती आपल्याला माहिती आहे का, 12-11ला मूड आला पाहिजे. अख्खा खांद्या घेऊन येतो 4.25 क्वार्टरचा. हा दिशीचा बरं का, ते 2-2.5 मिळतं. चालतंय म्हणला. बघा प्लॅनिंग. घरी आलं, म्हातारी घरी नव्हती, ही पोरगी एकटीच, ती 2 पोरं लेकरं झोपलेली. शनी पियाला सुरुवात केली. तिने 8-8:30-9 वाजल्या. ती म्हणली होय हो स्वयंपाक झालाय जेवायला. म्हणता नाही आम्हाला बसायचे जरा, आम्ही हुशार, तू आमच्या हाताने घेऊन राहतो, तू झोप, तू जा झोपायला. ती कोपऱ्यात आपली झोपली, पडदा असतो खोलीला, पडद्याच्या पलीकडे पोरण ती झोपलेली. शी अलीकड सुरुवात झाली. 15-20 मिनिटात अल्कोहोल शरीरात गेले, जठरात गेलं, जठरातून दमण्यांच्यात गेलं, मस्तपैकी मेंदूपर्यंत गेलं, हलका वाटायला, मस्त जिंकला गाडी. कर्जाचा विसर पडला, हा या परिस्थिती विसर पडला, आपल्या लेकरा बाळांचा सुद्धा विसर पडला. मित्र जाग्या घे एक पॅक, तू यावले माझी वे, तुझा रुपया नको मला. 2 क्वार्टर मध्ये सोपा विषय नाही. 180 + 180 360 ml झाले. अहो कार झाला कार, ह्यो असा इकडे तिकडे खंडायला लागला. मला ये बघ पैसे मागत नाही, तुझी बायको आहे, मी एकदाच फक्त झोपतो तिच्या संग. आता चांगला असता तर थोडा शॉक बसला असता, काय वाक्य आहे त्यात, काय वागलं पाहिजे कसं, ही दुनिया अशीच आहे बरं का. म्हणला जाऊ दे, जा तो आहे मी आहे, तो माझ्या जीवाचा जीव लग. यो म्हणला काम झालं. त्याची बायको, ते ओरिजिनल फोटो आहे, तुम्हाला थंबनेल मध्ये देण्यात ठेवा. सडपातळ, उंचपुरी, नाकी डोळी छान, गोरी गोरी पान, असा प्रकार. वासनांद बडकला होता. तिथून उठला सरळ गेला. हा आता ती बाई जागी होती, काय पेताळ होती काय होती, जागी होती म्हणजे जागी झाली लगेच पारशाने. शेनी नवऱ्याने तिकडून आवाज टाकला, ए गबस नाही तर जीव मारून टाकेन तुला, गबस. अंधार होता. त्या बाईचं तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला ह्या किरण चौधरीवर. तुझा गळा माझा गळा, गुंफू मोत्यांच्या माळा. काय राहिलं का? हा प्रकार कुठे बघायला मिळतो माहिती आहे का? जे देह विक्रय करणाऱ्या महिला आहेत त्यांना पोर असतात. बुधवार पेठे सुद्धा पाहायला मिळतो, अनेक ठिकाणी वेशालय पाहायला मिळतो. त्यांना नवरा असतो, मुलं असतात, त्या धंदा करतात. गिऱ्हाईक आलं थांबलं ना, आई साहेब पोरग घेणार की बाहेर निघून जाणार, त्याला बाडवा म्हणतात. तिथं चलतो हा प्रकार. सर्वसामान्य माणसाने हाताला मनगट दिले, रग दिलेली, कष्ट करा वाकर खा, काय डोक्याला ताण करेल. दुनिया जितकी समा तितकी सरळ नाहीये, विश्वास टाकू नका कोणा. आता ही एकदा त्याचा कार्यक्रम झाला, तिथं असा ही झाला, तृप्त झाला. म्हणलं नातखोळा तुंबलेला असं काय, त्यात लग्न बिग्न नव्हतं. ते आला, मला ओके मांडलं गाड्या, तुला राहिलेली 1 क्वार्टर तूच घे सकाळच्या बाहेर. ती उतार लागतो म्हणला. आता ते चहाचा कप सुद्धा असा करतो काहींचा. सकाळ उतार गरजेचा आहे, तुझा दिवस उगवायच्या आधी घेणार लोक आहेत. हा आमच्या इथं सुद्धा मोठमोठे बागायदार होतं आमच्या गावात. आधी इंग्लिश, नंतर हातभट्टी, मग तर जिथं दारू मिळते हातभट्टीची, त्या म्हशीचं शेण सुद्धा काढले लोकांनी, कोट्याधीशाच्या माणसांनी. हा ही उदाहरण आहे. शेकायला असतील काय करणार सकाळच्या बाहेर. ती काही 1-2 दिवस गेलं. त्या मित्राने काय केलं, आता ही चटक असते देहाची, शरीराचा गंध असतो, बोग हा इतका सोपा नाही. ज्यांना माहित नाही
ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे सगळं काय. हा गंध हा विषय वेगळा असतो. घामाचा वास, त्याच्यात काही असे केमिकल असतात ते जर पुरुषाच्या नाकातून मेंदूपर्यंत बिनले तर काही ग्रंथी ऍक्टिव्ह होतात, वासना आणखी चवताळून उठते. लक्षात ठेवा, हे शरीरशास्त्र आहे, त्याचा काय नाद खोळा आहे त्याचा. आपण हळूहळू ते सगळं आपल्यापर्यंत पोहोचवतो. एवढी बायानं घटना करून सुद्धा ती हिरमसली आणि गपचीप, ती कोणाला बोलली नाही, काय नाही. ह्यानी एवढ्या परिस्थिती थांबली नाही. ह्याला मित्राला सांगितलं, आखा खांब्या नेलं, 1 किलो चिकन नेलं ना, 230 रुपयाचा कार्यक्रम होतोय बुवा, लय भारी होतो, ही तयार होते म्हणून. काय करू, काही म्हणत नाही. ते यायला 17 दिवसामध्ये जवळजवळ 4 ते 5 वेळा त्याच्या मित्राने यांनी त्या बाईवर अत्याचार केला. आता बाई चांगली का म्हणायची तुम्हाला सांगतो. ती आता बऱ्याच महिला आज आब्रोपोटी इज्जतीपोटी पोलीस स्टेशनला गेली नाही, कुठं चांगली कशावर म्हणायची, तर तिला होणारा त्रास असा हे झाला. शरीर संबंधामध्ये एक पती पत्नी ज्यावेळी शरीर संबंध करतात त्यावेळेस काही नियम अटींचं पालन करून करतात, लिमिट करतात. ती 14 खोडीचा असल्यावर ती करतं जरा वेगवेगळं काहीतरी करता प्रयत्न करतं, त्याच्या सुद्धा थांबवण्याचं काम बायको करते. हा असा विषय असतो. पण ज्यावेळेस अनैतिक संबंध असतात किंवा एखादा जबरदस्ती करत असतो त्याला लिमिट नसतं, हा फरक आहे. त्यामुळे महिलांना ते आवडत नाही, त्याचा प्रतिकार करतात. ते काही करू शकतात, चुकीचं बी करू शकतात, काही चुकीच्या मार्गाने करू शकतात, चुकीच्या मार्गात घालण्याचा प्रयत्न करू शकतात. असा असतो विषय. हिच्या जेव्हा डोक्यावर पाणी केलं, आता ती रणरागिणी, तिला जाणीव नसली तरी ती भंगार पोराच्या प्रेमात पडलेली असली, लाथळ तर वाटू झालं होतं सगळं. काय करावं काय करा. पण ती 2 कच्चे बच्चे होते शेजारी झोपलेले, ती निष्पाप बालकांच्याकडे बघितलं ना, तिचं हातपायच गळून जायचं. का ती आई होती एक, आणि ती गुंतली होती पॅकमध्ये. मायारचा सहारा तुटलेला, सासू सासराच तुटलेला, अवलाद दारूच्या आहारी गेलेली, मित्रांनी कार्यक्रम राबवू केला, आणि हिला दडपण त्या पोरांचं. काय करावं आता अशा परिस्थितीमध्ये? अक्कल कमी असल्यानंतर ती जो निर्णय घेईन तो फार खतरनाक असतो, ध्यानात ठेवायचं. कार्यक्रम एखाद्याचा असं उगाच नाही होत, बऱ्याच गोष्टी असतात त्याच्या. आपण अमक्या तमक्याला मारले असं झालं, तसं नाही. त्याच्या पाठीमाग बऱ्याच गोष्टी असतात, ही लोक बघत नाही. कुणालाही असं काय, कुणाला खून करायला आवडत नाही. हा खून कशामुळे झाला इथं? ही जी किरण चौधरी, ह्या किरणनी 17 दिवस अत्याचार सहन केल्यानंतर तिने स्वतः एक निर्णय घेतला की ज्याच्यासाठी पळून गेले. बघा, माणूस विचार करताना स्वतःची पॉझिटिव्हिटी आत दाखवतो, तो किती वाईट हे नाही दाखवत कधी, पण तिला पण ठेवतो. ही नॅचरल प्रवृत्ती आहे माणसाची. ती मी आईबाप सोडले, माझं घरदार सोडलं, मी काय केलं, मी सगळं केलं, आणि ह्यानी मला काय दिलं, हा दारूच्या आहारी गेला, मला सोडून हे केलं, तर ते होते त्याच्यात. ह्यालाच संपवते, नवऱ्यालाच मारते, स्वतःला कुंकू स्वतः करत. हा मारला की ती कर्जाचा विषय नाही, ती मित्र यायचे नाही, आणि मी काम करीन, कष्ट करीन, आणि सासू सासऱ्याला बन किंवा पोरांना खायला प्यायला घाला. तारीख उजाडली 3 ऑक्टोबर, 10-15 दिवसांनी दिवाळीचा सण होता. हिच्या डोक्यात दिवाळी फिवाळी सण बिन काय नव्हतं. हिला अत्याचार कसा थांबवायचा काय. 3 ऑक्टोबरला 12:30-1च्या आसपास हा मरणाचा पिऊन टांगा ठोक पडलं होतं. मुतलं तरी कळत नाही अशा माणसाला. त्यावेळेस हिने स्वतःचा पाय दाबून त्याच्या उभी राहिली गळ्यावर, आणि त्याला ताडफाडून गेलं. ती प्रतिकार करू शकलो, ताकद शीन होती माणसाची. अल्कोहोल संपला. मेल्यानंतर रातभर जागीच राहिली, पण डोळे आड्याकड, काय होईल कसं होईल विचार करीत राहिली. स्वतःच्या दोन्ही लेकरांच्याहून हात फिरवला, काय होईल ते होईल. सकाळ पाठ दिवस उजाडला की हिनेच आरडायला सुरुवात केली. 2 दिवस आजारी होते, आणि काय वेळ झाली होती, ते गेलते दवाखान्यात. कुठे गेलते काय मला माहित नाही, पण काय वेळ झाल्यावर डॉक्टर म्हणले काय वेळी दारू प्यायचे. लय लोक उखाडल्यात, काय वेळी दारू पिऊन देणार ठेवा, लय उखाडल्यात. त्या कावीळमध्ये दारू पिले गेले. बघा, लोकांना खरंच वाटलं, कारण बाई चांगली होती, चांगल्या बाईबद्दल काय लोकांना शंका येत नाही. पोलीस स्टेशनात खबर मिळाली, आणि PI राघवेंद्र तिवारी आपल्या टीम सकट हजर झाले. त्या बाईचं स्टेटमेंट ऐकून घेतलं, बॉडी घेतली, PM ला पाठवली. PMचा रिपोर्ट आला. PMचा रिपोर्ट आला, बॉडी यांची ताब्यात दिली. PMच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट उल्लेख होता, गळा दाबून मृत्यू. मग शेजारच्या आजोबाला चौकशी केली, म्हणले नाही म्हणे ती पेताडच होतं,
ती बाईराव ती 2 मुलं आहे ती बगारात बसायची, सासऱ्याच्या बाजूला टाकली ती, पण ती प्याताडच होतं नाही. हा ती त्याचे मित्र ते यायचे भाऊ कधी मध्ये दिसायचे, पण ती प्याताडच होत. आणि ती मेला असं भाऊ काय वेळीमुळंच असं तसं. म्हणले गळा दाबून मारलेलं आहे असं. मग दुसरं कोण मारणार म्हणजे मित्र नाही तर ते बघा भाऊ कोणी काय त्यात. लोक काय करतात फक्त काडी वडून बाजूला त्यात मोकळी लय असतात. तुम्ही आहे ना तुमचे सुद्धा मी सांगतो शांत दिमाग करून बघा, कमीत कमी 5 दुश्मन असे निघणार की जे त्यांना अन्न गोड लागत नाही. याचं कसं वाटलं होईल कसं असे 4-5 लोक असतात बरं का, त्यांच्यापासून सावध राहायचं. ही पोलिसांनी ती बाई घेतली महिला कॉन्स्टेबल ताब्यात आणि मग तिची व्यवस्थित पूजा अर्चा केल्यानंतर तिने स्पष्ट केलं कारण ती हीच होती म्हणजे ही झाली. मग तिने सांगितलं की 17 दिवस मी अत्याचार केले, मला राहवलं नाही, मी एकटीने गळा दाबून याला माझाच नवरा मारला, असं असं झालं. आणि मला काय होती मी फिकीर नाही, ते होणारच काय दिवशी. त्याला काय अटक केली, गुन्हा दाखल झाला, आत घेतली. आता एवढं सगळं झालंय तरी त्या ठिकाणी तिचे जे माहेरची लोक आहेत ना पळून गेली ना. मैतीला नाही कशालाच नाही, कॉन्टॅक्ट झाला ना ती मेली. तिथं बघ काय असेल त्या मुलांचा संबंध नाही, काय नाही काय नाही, आलेच नाही माहेर. असं इतकं माहेर तुटतं बघा. इकडं आजोबाजी होते त्या पोरांची, लहान कच्चे बच्चे आहेत, कोण शेवटी कोणाचं आहे त्यांनी ती ताब्यात घेतली मुलं. ती ना नसती त्यांनी घेतली तर अक्षरशः अनाथाश्रमात गव्हर्नमेंटने सोडली असती. तसं झालेलं आहे बऱ्याच वेळा. मुलांचा ताबा लहान घेणं गरजेचं असतं. बाप गेला मरून आई गेली तुरुंगात, मुलं आजोबाजी आजच्या रोजी पण सांभाळतायत. हा तिला अंत्यविधीला आणलं गेलं, अंत्यविधीला जेव्हा थांबली तर थांबली. ती समोर चितार असलेली होती आणि त्याचं तिचा जो प्रेमी होता तो प्रेमी अनुप चौधरी दडा त्या चितेत जळत होता. ती शांतपणे उसळणाऱ्या जाळाच्याकडे पाहिलं, ज्वालांच्याकडे पाहिलं आणि तिच्या आतून एकच आवाज येत होता, तुझा गळा माझा गळा, गुंफू मोत्यांच्या माळा, गुंफू मोत्यांच्या माळा. रामकृष्ण हरी माऊली.